नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक शहरात गेल्या काही दिवसापासून गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं चित्र दिसतंय। अंबडमधील फडोळमळा परिसरात काल रात्री 8:30च्या सुमारास 2 टोळक्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली। ही घटना एका कॉम्प्लेक्स जवळील चहाच्या गाडीजवळ घडली। या मारहाणीत 2 ते 3 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। व्हिडिओमध्ये सुरुवातीला एक व्यक्ती कशा प्रकारे मारहाण करते हे स्पष्टपणे पाहायला मिळतं। तब्बल 15 ते 20 मिनिटं चाललेल्या या हाणामारीत दोन्ही गटातील 4 ते 5 जणांनी एकमेकांवर लाथा, बुक्क्यांचा आणि लाकडी दांडक्याचा वर्षाव केला। खुर्च्यांचीही तोडफोड करण्यात आली। काहींना डोक्यावर गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली। स्थानिकांनी तात्काळ अंबड पोलिसांना माहिती दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे। अंबड परिसरात गेल्या काही दिवसांपासून टवाळखोरांचा उच्छाद सुरू आहे। कधी 4 चाकी वाहनांची तोडफोड तर कधी रस्त्यावर उघड शिवीगाळ केल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या हाणामारीमुळे नागरिकांमध्ये भीती अजूनही कायम आहे। त्यामुळे या टवाळखोरांवर कठोर कारवाई करून त्यांना चांगलाच धडा शिकवावा अशी मागणी आता स्थानिकांकडून होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी नितीन चव्हाण, नाशिक।